नमस्कार, मी प्रीती. आवाज इंडियाच्या गणपती पॉडकास्ट या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर आता सगळीकडे गणपती बाप्पांच्या आगमनाची जय्यत तयारी सुरू आहे. तर मुंबईतील वेगवेगळे गणेश मंडळ कशा पद्धतीने कशा प्रकारे आगमन करतात याची माहिती आपण करून घेणार आहोत. तर आज आपल्यासोबत आहेत अंधेर येथील DN नगरच्या महागणपतीचे अध्यक्ष संदीप खानविलकर. सर, तुमचं या कार्यक्रमात स्वागत आहे. नमस्कार, जय महाराष्ट्र. सर, सुरुवातीलाच माझा प्रश्न असा असेल की सध्या आता बाप्पांच्या आगमनाची तयारी सुरू आहे, तर तुमच्या गणेश मंडळाची तयारी कशा पद्धतीने सुरू आहे? बाप्पाची आतुरता गेल्या वर्षी विसर्जनाच्या वेळीच असते. आपण म्हणतो पुढल्या वर्षी लवकर या, तिथपासून आतुरता चालू असते आणि आमचे 3 महिने आधी आम्ही गणपती उत्सवाची तयारी चालू करतो. त्याच्यात आमची मग वर्गणीची टीम असते, पूजा कमिटी, हे सगळ्या सजावट असते आणि पहिला मंडप नंतर सजावट, ह्या गोष्टी हे करत आता डेकोरेशनची तयारी चालू आहे. 17 तारखेला बाप्पाचं आमचं आगमन पण होईल आणि आम्ही खूप उत्सुक असतो, सगळे कार्यकर्ते उत्सुक असतो त्यासाठी. तुमच्या या गणेश मंडळाची सुरुवात वगैरे कशी झाली, काय इतिहास वगैरे त्यामागे काय आहे? गणेश मंडळाची सुरुवात 1969 सालापासून झाली. मला वाटतं मी तेव्हा 2 वर्षाचा होतो आणि ऐकून माहिती आहे की आमच्या म्हाडाच्या 45 बिल्डिंगी आहेत. त्या 45 बिल्डिंगमधून पूर्वी 2 बिल्डिंगच्या मध्ये गणपती छोट्या प्रमाणात साजरा 1969 साली झाला. त्याच्यानंतर 2-3 वर्ष तिथे, त्याच्यानंतर दुसरीकडे ती जागा नसल्यामुळे, टाकी आल्यामुळे ते दुसरीकडे शिफ्ट केलं. त्याच्यानंतर 7-8 वर्षाने गणेश चौक, आता जिथे बसतो तिथे गणेश चौकात ते साधा छोटी मूर्ती आणि ओपन असा, ते काय सजावट वगैरे असं काय नाही. तेव्हा परिस्थिती तशी होती. आणि 1979-80च्या दरम्यान आमचे प्रमुख मार्गदर्शक स्वर्गीय, आता ते आमच्यात नाही आहेत, स्वर्गीय जेवण महादेव परब, हे तेव्हा शिवसेनेचे शाखाप्रमुख 78 साली झाली. त्यानंतर त्यांनी ते मंडळ बोले मोठ्या प्रमाणात आपण हे करूया आणि ते सांगितलं त्याप्रमाणे 1980ला मंडळ, नवीन कमिटी आणि सगळ्यांनी कार्यकर्ते वाढले, कारण संघटनेची शाखा असल्यामुळे कार्यकर्ते बरेच झाले. त्याच्यानंतर 81 साली मंडळ रजिस्टर केलं आणि तिथपासून ती वाटचाल आज मोठ्या प्रमाणात, आज हे 57 वर्षे मोठ्या प्रमाणात आमचं उत्सव चालू आहे. अच्छा, तुम्ही आत्ताच म्हणालात की 57 वर्षात पदार्पण होतंय, तर गेल्या 56 वर्षामध्ये काय काय गोष्ट असेल, काय घडलं असेल किंवा अशी काय आठवण वगैरे तुमची काय आहे? आठवण आता प्रत्येक बाप्पा हा नवसाला पावणारा बाप्पा असतो. आम्ही असं त्याचं ब्रँडिंग असं नवसाला आम्ही करत नाही, पण बाप्पाकडे मनोभावे सेवा केली की काही ना काहीतरी मिळतं किंवा चांगली सेवा केली ती. आता बरेच लोक येतात आमच्याकडे, आम्ही नवस बोललेलो आहे, माझा हा नवस पूर्ण झाला आहे. कोण सोन्याची अंगठी, कोण चांदीचे दुर्वा किंवा चांदीचं पाय. आज आमच्या बाप्पाला चांदीचे पाय आलेले आहेत. प्रत्येकाकडनं काही ना काहीतरी वस्तू नंतर नवस पडताना येतात. माझा स्वतःचा अनुभव एक मला आलेला आहे. 2005 साली फ्लड आपलं झालेलं, पूर आलेला, 3 दिवस पाणी होतं. त्या पाण्यात 3 दिवस आम्ही लोकांची सेवा केली, कोणाला बिस्किट देणं, कोणाला शिप करणं, काय करणं हे. त्याच्यानंतर मी स्वतः आजारी पडलो 13 ऑगस्टला, आणि 13 ऑगस्टला आजारी पडल्यानंतर मी बाप्पाच्या, माझ्या लेफ्टो इन्फेक्शन झालं, त्याच्यात आजारी. पण ह्या बाप्पामुळे मी वाचलो. आणि तेव्हा आमचे परबसाहेबांनी नाणावटीला मला ॲडमिट केलं आणि त्याच्यात मला डॉक्टरांनी सरळ सांगितलेलं की गेली केस. तरी पण त्या बाप्पाच्या जोरावर मी आज इथे उभा आहे. हे माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. दुसरी एक गोष्ट, यावर्षी मी स्वतः मूर्ती देणगी देतोय, कारण का 3 वर्षापूर्वी मी त्यांना बोललेलो, नवस केलेला की मला आमच्या नवीन इमारतीत, कारण बिल्डिंग बांधत नव्हता, हे काय नाही, पाटील आम्हाला पजेशन दे, आणि ते मला पजेशन मिळालं. मी तुझी इथे स्थापना करीन मोठ्या मूर्तीची. तसं त्याप्रमाणे ह्या वर्षी मी ती मूर्ती स्थापन करतो. तो दुसरा एक अनुभव माझ्या वैयक्तिक बाबतीत. असं प्रत्येक लोकांना काही ना काहीतरी झालेलं आहे, त्याचा अनुभव आलेला आहे. तर गणेश बाप्पांची जी आता मूर्ती येणार आहे ती कशी, कोणी घडवली किंवा जे घडवतात तेच फिक्स असतात तुमचे मूर्तिकार वगैरे, काय याविषयी काय सांगा? ह्या वर्षी मूर्ती आमची आहेत ते जवळजवळ 7-8 वर्ष तेच करतायत. राजन खातू ते वारले, त्यांचा मुलगा निखिल खातू. गणसंकुल लालबाग इकडनं आम्ही मूर्ती आणतो. आणि पहिले विविध होते, रावले होते, पाटील होते, पैठणकर होते, असे वेगळे. आता हे राजन खातूंचा मुलगा निखिल खातू, हे जवळजवळ आम्ही त्यांच्याकडनंच मूर्ती घेतो.
दरवर्षीप्रमाणे तुमच्या मूर्तीमध्ये काही असे बदल वगैरे असतात की गणपती बाप्पांची मूर्ती वगैरे चेंज वगैरे होते किंवा काय लोक भक्त उत्सुक असतात की ह्या वेळेस कशी असेल यावर्षी? दरवर्षी म्हणजे पूर्वी तशा मूर्त्यांना सजावट कशी असेल त्याप्रमाणे मूर्ती किंवा तिचा कलर, मूर्तीचा कलर हा आम्ही ते हे केलेलं आहे, करत होतो. अच्छा. आता कधी रनिंग लाईटिंग, पुण्याची लाईटिंग, शीश महल अशा काही देखाव्यावेळी आणि किंवा अष्टविनायकचं मंदिर म्हणजे ते केलेलं आहे त्याप्रमाणे त्याच्यात तेव्हा तसं केलेलं आहे. चेंजेस झालेले आहेत. एकदा स्वर्गाचं डेकोरेशन केलं, स्वर्गातला महल, तेव्हा आम्ही मोती कलर, एकच कलर मोती कलर, एक कलर ठेवून तयार केला. त्यावेळी आम्हाला त्या मूर्तीला प्रथम क्रमांकाचं पारितोषिक पण मिळालेलं आहे आणि त्याचे कलादिर्शक नरेंद्र भगत होते. मूर्ती पैठणकरांनी केलेली, पण कलादिर्शक नरेंद्र भगत यांनी त्याची डोळे कसे पाहिजेत, कलर कसा पाहिजे, शेड कशी पाहिजे त्यांनी स्वतःहून दखल घेऊन ती सांगितलं. त्या मूर्तीला आम्हाला प्रथम प्राईज मिळालेलं. अच्छा. मग आता तुम्ही बोलतायत की प्रथम पारितोषिक मिळालं होतं, तर ह्या वर्षीची थीम काय, कोणत्या संकल्पनेवर आधारित देखावा तुम्ही यावेळेस केलाय? यावेळीच कलादिर्शक अमित परब म्हणूनच आहेत अच्छा. आपले लालबागचे. त्यांनी गजमुख महल हे एक थीम आहे. दरवर्षी गेल्या वर्षी गुंफा केलेली, ह्या वर्षी गजमुख महल ही थीम ठेवलेली आहे त्याप्रमाणे. आणि मूर्तीचं आम्ही जवळजवळ 7-8 वर्ष आता मूर्ती चेंज करत नाही. आमची 9 ते 10 फुटापर्यंत मूर्ती असते आणि मूर्तीची तीच मूर्ती ठेवतो आम्ही. ओके. सर, गणेश मंडळ म्हटलं की कार्यकर्ते वगैरे आले, तर तुम्ही हे कार्यकर्ते कशा पद्धतीने घडवतात, कसे एकत्र आणतात, कशा गोष्टी घडतात? कार्यकर्ते जमवायला लागत नाहीत. कार्यकर्ते स्वतःहून, मी स्वतः 16 वर्षाचा असताना मी मंडळात आमचे ते प्रकाश परब आताचे प्रमुख मार्गदर्शक आहेत त्यांच्याबरोबर मी 16 वर्षाचा असताना गणपती मंडळात प्रवेश केला आहे. तिथपासून मी आज काम करतो आहे. साधा कार्यकर्ता, नंतर सेक्रेटरी, नंतर आज अध्यक्ष म्हणून काम करतो आहे. तसे आमच्याकडे आता बरेच छोटे बच्चे पासून म्हणजे वयाच्या येतात, कामं करतात, सगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे कार्यकर्ता जमवायला लागत नाही, स्वतःहून कार्यकर्ता येतो आणि देवाच्या सेवेसाठी त्यांना सेवा करायला मिळते. ते कार्यकर्ते आपोआप येतात आणि तसे भरपूर आमच्याकडे कार्यकर्ते आहेत. ओके. एकदा गणेश बाप्पा आपले विराजमान झाल्यावरती आरतीची उत्सुकता भक्तांमध्ये असते, तर यावेळेस तुमचं नियोजन काय असतं किंवा गर्दी वगैरे होते तेव्हा काय नियोजन केलं जातं? कसं माहिती आहे, आमच्या आरतीच्या वेळा फिक्स आहेत. सकाळी 10 वाजता पूजा झाली की आरती होते, ती 15-1 मिनिटाची आरती असते. संध्याकाळी आमची आरती 9 वाजता हा टायमिंग फिक्स आहे. मग कोणीही येऊ दे, काही येऊ दे, आम्ही आरती फिक्स. आणि संध्याकाळची आरती जरा मोठी होते कारण का कार्यकर्ते सगळे असतात. सकाळचे कसे कामावर ऑफिसला जाऊन सगळे येणारे असतात किंवा विभागातील नागरिक पूर्ण मंडप, म्हणजे तेव्हा आम्ही थोडंसं अर्धा-पाऊण तास आरतीला जातो. तेव्हा आमचे कार्यकर्ते बाहेर लाईन लागते, तर त्यावेळी सगळं हे नियोजन चांगलं व्यवस्थित करतो. आणि भाविक पण आरतीसाठी आतमध्ये यायला बघत असतात, पण लिमिटेशन, मंडपाचं लिमिटेशन असल्यामुळे त्यांना बाकीच्यांना लाईनीत उभं राहावं लागतं. काही सांस्कृतिक पारंपरिक असे काही उपक्रम, कार्यक्रम वगैरे काही असतात का? गणपती सांस्कृतिक कार्यक्रम करता येत नाहीत कारण का पावसाचा आता कधी पडतो, काय पडतो, त्यामुळे मंडपात आतमध्ये भजन वगैरे ह्या गोष्टी चालू असतात. दर दिवशी काही प्रोग्राम असेल तर आम्ही भजन ठेवतो. आणि एक वैद्यकीय मोफत शिबिर आम्ही लावतो. त्या मोफत शिबिरात आम्ही चष्मे वाटप, डोळे तपासणी आणि फ्री ऑफ चष्मे वाटप, ब्लड रक्त तपासणी विविध, ECG असे वेगळ्या प्रकारचे आम्ही जवळजवळ 500 ते 600 लोक त्या दिवशी रविवारचा दिवस ठेवून, म्हणजे त्यांना 9 ते 1 पर्यंत असे आम्ही मोफत औषधं त्याच्यावर काय असतील ते देतो. असं ते आमचं ते चालू असतं. आणि सांस्कृतिक कार्यक्रम आम्ही फक्त दिवाळीला करतो गणपती मंडळातर्फे, कारण का दिवाळी पाठ हा एक आमचा सांस्कृतिक लोकांसाठी एक कार्यक्रम आम्ही तो करतो. त्यावेळी आम्ही जे येतात सगळे त्यांना भाविक येतात किंवा ऐकायला श्रोते येतात, त्यांच्यासाठी आम्ही फराळ, करंजा, लाडू, चकली असा बॉक्स एक आम्ही त्यांना करून त्यावेळी देतो. सर, कधी गणेश मंडळामध्ये गर्दी वगैरे झाली तर या सुरक्षेच्या दृष्टीने काही उपाययोजना वगैरे काही केलेल्या? सुरक्षेच्या दृष्टीप्रमाणे बघाल तर आपल्याकडे मंडळाकडे स्वतःचे 10 कॅमेरे आहेत, CCTV कॅमेरेचं सगळं आपला सेट आहे, तो असतो. त्याच्यानंतर
फायर फायटिंगच्या ज्या अग्निशामक दलाने ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या पूर्ण तिथे अद्ययावत असतात. एक आम्ही ॲम्ब्युलन्स आमची मागून घेतो. डॉक्टर आमचे एक आहेत प्रियदर्शिनी फाउंडेशन, ते आम्हाला वैद्यकीय मदत पण करतात आणि ह्या गोष्टीला ॲम्ब्युलन्स वगैरे कधी तिथे लागली तर आम्ही तिथे त्यांच्यातर्फे ॲम्ब्युलन्स पण ठेवलेली असते. अग्निसुरक्षा दृष्टीने सगळ्याच फायर फायटिंगच्या गोष्टी सगळ्या असतात आणि आमचे कार्यकर्ते तत्पर असतात. हां, ओके. जर विसर्जन वगैरे कशा पद्धतीने होतं? विसर्जन हा म्हणजे प्रश्न म्हटला तर आपल्या पारंपरिक पद्धतीने, पण विसर्जनाची पूर्ण म्हणजे आमचे आता काही लोक सोडून गेलेले आहेत इथे नसतील, पण त्या विसर्जनाच्या दिवशी भाविक येतात. जवळजवळ 70 ते 80 लोक विसर्जनाला असतात आणि आम्हाला कॉलनीमध्येच, पुरे आमच्या पंचायत बिल्डिंगची कॉलनी आहे, कॉलनीमध्येच फिरायला आम्हाला जवळजवळ 12-1 वाजतात. अच्छा. आणि त्याच्यानंतर मग JP रोडने सरळ वर्सोवा जेट्टीवर विसर्जन होतं. दुसऱ्या दिवशी होतं. रात्रभर आमचे कार्यकर्ते त्या ट्रकवर गणपतीबरोबर असतात. पावसाचं असेल तर आणखीन प्रॉब्लेम असतो, पण दुसऱ्या दिवशी सकाळी 8 ते 10 विसर्जन होतं. सर, या DN नगरच्या महागणपतीच्या मागचं काही वैशिष्ट्य, असं काही खास वगैरे काही क्षण आहेत? खास वैशिष्ट्य क्षण म्हणजे त्या डेकोरेशनमध्ये काही गोष्टी असतात आणि आमचे मंडळाची भरभराट, त्याच्यात मोठा वाटा आमचा स्वर्गीय जयवंत महादेव परब यांचा. त्यांनी मंडळाला दिशा दाखवली. तसंच आता मंडळाचे तेव्हा सेक्रेटरी प्रकाश महादेव परब, आता ते आमचे प्रमुख मार्गदर्शक, त्यांनी मंडळाला एक चांगली शिस्त लावली आणि कार्यकर्ते त्याच्यामुळे गणपतीचा कसा सण साजरा करायचा, कसा उत्सव साजरा करायचा हे प्रत्येकाला ते पटवून प्रत्येक कार्यकर्ता आता त्याप्रमाणे वाटचाल करत आहे आणि छोटे छोटे कार्यकर्ते वाढत आहेत आणि मोठ्या उत्साहात सगळे आतुरतेने वाट बघत मोठ्या उत्साहात हा कार्यक्रम गणेश उत्सव साजरा केला जातो. सर, तुमचं आता ह्या वर्षी 57 वर्ष आहेत, तर या 56 वर्षाच्या आतमधले अशा तुमच्या काही आठवणी वगैरे आहेत गणपती बाप्पांच्या मूर्तीबद्दल किंवा देखाव्याबद्दल? मूर्तीबद्दल तुम्हाला मध्ये पहिल्या ह्याच्यात तुम्हाला प्रश्नामध्ये सांगितलेलं, ती मोती कलरची मूर्ती, त्याला आम्हाला प्राईज मिळालेलं वगैरे वगैरे. तसंच विविध मूर्ती सजावटीप्रमाणे मूर्त्या बनायच्या. आता आम्ही शीशमहल केलेलं. शीशमहलला तसं ती त्याप्रमाणे ती मूर्ती त्याप्रमाणे केलेली. अष्टविनायकचा गणपती, मग ते अष्टविनायकचा गणपती असताना ते अष्टविनायक कसा असतो, एखादा आपला पालीचा गणपती, त्याप्रमाणे आमची एक मूर्ती होती. आणि सजावट अशी असायची ना, पूर्वी आमचे शीशमहल केलेला आम्ही. शीशमहल करताना ना लाईन लागायची, लोक हातबीत लावायचे, तेव्हा काचा पडायच्या ना. तर आमचे तेव्हा ते सेक्रेटरी, जनरल सेक्रेटरी प्रकाश परब हे आम्हाला रात्रभर तिथे बसून द्यायचे आणि स्वतः पण ते आमच्यावर काचा चिकटायचो. आम्ही लहान होतो, आम्ही तेव्हा काचा चिकटायचा. तो आमच्यासाठी एक वेगळा अनुभव होता की हे पण काम. गणेश उत्सवात आम्ही एकदा तो अष्टविनायकचा गणपतीचं एक डेकोरेशन केलेलं, तेव्हा अक्षरशः आम्ही शेणाने सारवलेलं मंडप, स्टेज आहे ना, ते शेणाने सारवायचं रोज. म्हणजे एक गाईचं शेण घेऊन यायचं आणि ते शेणाने सारवायचं. तो एक ती अनुभव तो आमच्यासाठी ना, कार्यकर्त्यांसाठी आणि एक वेगळं पण होतं आणि एक देवासाठी आपण काय करतो आणि नॅचरल फिलिंग त्याच्यामुळे ती येत होती. तसंच लाईटिंगचं होतं, तेव्हा लाईट अशा बंद व्हायच्या, मग आम्ही अरे हे लाईट बंद झाली, ती लाईट बंद झाली. आणि महल, एक ते स्वर्गातला महल केलेला, तेव्हाचं ते अप्रतिम नरेंद्र भगत यांनी डेकोरेशन केलेलं आज पण आमच्या ते स्मरणात आहे. आणि त्या वर्षी प्राईज मिळाल्यावर तसं आम्हाला विविध प्राईज पण मिळालेली आहेत. 19 मुंबई महानगरपालिकेचं प्राईज मिळालेलं आहे किंवा लोकसत्ता सर्टिफिकेट, उत्तेजनार्थ असतील, सेकंड प्राईज असेल किंवा थर्ड प्राईज असेल, असे जवळजवळ आम्हाला 20 प्राईज मिळालेले आहेत, शिल्ड वगैरे. सर, तुम्ही आमच्या कार्यक्रमात सहभागी झाला, तुमच्या मंडळाविषयी माहिती करून दिली, त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. तुम्ही पण आमच्या मंडळाला इथे मंडळातर्फे मला बोलवल्याबद्दल आपले पण धन्यवाद, आभारी आहोत. आणि आज तुमच्या मार्फत आमच्या मंडळाची पूर्ण मुंबईमध्ये का महाराष्ट्रभर दाखवलं गेलं तर त्याच्यात आमच्या मंडळाचं नाव होणार. त्यासाठी तुमचे खूप खूप आभार. आजच्या कार्यक्रमात एवढंच. पुन्हा भेटूया एका नवीन मंडळासोबत. तोपर्यंत बघत रहा आवाज इंडिया गणपती पॉडकास्ट.
इंडिया मुंबई चैनल की ओर से गणपति बाप्पा मोरया। हर घर में जब बाप्पा विराजते हैं तो उनकी आराधना में बस एक ही भावना होती है, भक्ति, सौंदर्य और सेवा। इस वर्ष आइए अपनी भक्ति को महाराष्ट्र भर के साथ बांटे। आवाज इंडिया टीवी लाया है घर घर बाप्पा घर घर सजावट कॉन्टेस्ट। चाहे आपका घर हो या मोहल्ले का मंडल, अगर आपने बप्पा के लिए सजाए हैं कुछ खास तो बस उसका वीडियो हमें भेजिए। सर्वश्रेष्ठ सजावट करने वाले को मिलेगा आवाज इंडिया की तरफ से सम्मान और आकर्षक पुरस्कार। तो आज ही भेजिए अपने गणपति डेकोरेशन का वीडियो इस नंबर पर 8828809648 और साथ में अपना नाम, इलाका और मंडल का नाम भी जरूर लिखें। आपका वीडियो दिखेगा आवाज इंडिया मुंबई चैनल पर और हो सकता है अगला विजेता आप ही बने। सिर्फ यही नहीं, हम आपके प्यारे बप्पा के आगमन से लेकर विसर्जन तक की पूरी यात्रा को अपने आवाज इंडिया टीवी चैनल पर 24/7 दिखाएंगे। तो देर किस बात की है, गणेशोत्सव 2025 में बनिए मुंबई की भक्ति सजावट की पहचान। आवाज इंडिया मुंबई, आपकी आवाज आपके बप्पा के साथ।